पुण्यातील हिंजवडीमध्ये नोकरी करत असलेल्या नाशिकच्या इंजिनियर तरुणाने ऑफिसमध्येच आत्महत्या केली। एका नामांकित आयटी कंपनीच्या कार्यालयातच ही घटना घडली। तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आई-वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती। ही चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून त्याने आई-वडिलांना हृदय पिळवटून टाकणारी विनंती केली। नाशिकचा 23 वर्षीय मेकॅनिकल इंजिनियरने नैराश्यातून आयुष्याला पूर्णविराम दिला। नाशिकचा पियुष पुण्यात वाकडमध्ये राहायला होता। तो ॲटलास कॉपको कंपनी वर्षभरापासून नोकरी करत होता। हिंजवडी पोलिसांनी सांगितले की पियुष सोमवारी 29 जुलैला ऑफिसमध्ये होता। मीटिंग सुरू होती त्यावेळी तो म्हणाला की माझ्या छातीत दुखत आहे। त्यानंतर मीटिंग रूममधून बाहेर आला। त्यानंतर त्याने 7व्या मजल्यावरून उडी मारली। सकाळी 10:15 वाजता ही घटना घडली। त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तरुणाजवळ एक चिठ्ठी मिळाली आहे। त्याने कुणाचेही नाव घेतलेलं नाही, पण मी चांगला मुलगा बनू शकलो नाही। तुम्हाला एक चांगला मुलगा असायला हवा होता। मी सगळ्याच बाबतीत अपयशी ठरलो आहे। तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या, असे तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय।